मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। वीकेंड आणि नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी या महामार्गावर झाली आहे। मुंबई पुणे इथले पर्यटक कोकण गोव्याकडे निघालेत, त्यामुळे माणगावात 5 ते 7 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मोठी दमछाक होती। महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची स्थिती दाखवतायत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। शनिवार रविवार अशी वीकेंडची सुट्टी आणि त्याला लागूनच येणारी नाताळची सुट्टी, यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता प्रचंड वाढलेला आहे। आज शनिवारी देखील मुंबई गोवा महामार्गावर पर्यटकांची वाहनं पाहायला मिळतात आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे। आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इथं आणि या महामार्गावर जर आपण बघितलं तर माणगावमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। माणगावपासून मुंबईच्या दिशेने साधारण 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे। त्याचबरोबर निजामपूर मार्गे पुण्याहून येणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। या मार्गावर देखील कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे आणि या ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कसरत करताना पाहायला मिळतात। या वाहतूक कोंडीतून पर्यटकांची सुटका करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे, मात्र पोलिसांना यामध्ये कितपत यश येतं हे आता पाहावं लागणार आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।